या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महापालिकेला 9 ई-रिक्षा घंटागाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार तसंच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला आता चालवणार आहेत. महाराष्ट्रात फक्त 5 महापालिकांना केंद्राच्या योजनेतून ई-रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या आहेत. यात सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचा समावेश आहे. आज या ई-रिक्षा घंटागाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालकांनी केली. तसेच सर्व महिला चालकांना या ई-रिक्षा घंटागाडीची माहिती देण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत या महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सर्वदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा पुष्पा सोनवळे, कुपवाडच्या अध्यक्षा कविता पवार, नितीन डोंबाळे यांच्या उपस्थितीत या 9 रिक्षा घंटागाड्यांवर सांगली, मिरज, कुपवाड शहरातील बचत गटातील 9 महिला आणि 9 सहाय्यक कार्यरत असणार आहेत. या महिला चालक आणि सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे. 1 जूनपासून या महिला बचत गटातील प्रशिक्षित महिला चालक ई-रिक्षा बाईक घंटागाड्या घेऊन प्रत्यक्ष कचरा संकलन करण्याचं काम करणार आहेत. दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं आणि ते स्वच्छतेच्या कामातील मदत व्हावी या दृष्टिकोनातून एक पायलट प्रोजेक्टसाठी 6 महानगरपालिकांना सिलेक्ट केलं होतं. त्यापैकी सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आणि या माध्यमातूनच आपल्याला 9 घंटागाड्या आपल्याला देण्यात आल्या. याच्यातून कन्सेप्ट अशी आहे की इथील महिला बचत गटाच्या महिलांनी कचरा वेचत असतील, यांनी ड्रायव्हिंग करायचं आहे, हेल्पर पण त्यांचेच असतील, जेणेकरून कचरा उठाव करण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि महिलांनाही रोजगार मिळेल. आणि महिलांचा भाव असतो की स्वच्छतेचा, त्याचं काम त्या माध्यमातून चांगली आणि व्यवस्थितरित्या स्वच्छता शहराची राखण्याची. तर या 9 रिक्षा घंटागाडी आणि SHGच्या माध्यमातून या 9 महिलांनी आता स्वतः शिकलेल्या आहेत, त्यांचं लायसन्स आलेलं आहे आणि ट्रेनिंग पण घेतलेलं आहे. तर 9 रिक्षा चालक आणि 9 हेल्पर्सना. तर आमच्या महानगरपालिकेचा पॅटर्न आम्ही असा केला आहे की कमर्शियल एरियामध्ये ज्या खाऊ गल्ल्या असतात, दुकानदारे असते की संध्याकाळी कचरा टाकून जातात आणि सकाळी खूप कचरा होतो. तसं न होता संध्याकाळी तो कचरा त्या ठिकाणी उचलण्यासाठीचं प्रयोजन आमचे स्वच्छता अधिकारी असतील किंवा डॉक्टर ताटे त्यांची टीम सर्व SI यांच्या माध्यमातून करून आणि हे सगळे 9 स्पॉट सांगली, मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरातली सिलेक्ट केलेले आहेत आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस त्या गाड्या फिरवणार आहेत आणि संध्याकाळी खास करून कमर्शियल एरिया आणि खाऊ गल्लीतला कचरा त्या महिला उचलतील. आणि हे सगळं पाण्याची आमचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं कामकाज सुरू आहे. आणि 1 तारखेपासून आम्ही या दरम्यानच्या 1 तारखेपर्यंतच्या कालावधीत आम्ही एक ट्रेनी म्हणून यांना हे काम देत आहोत. हे काम चालूच होणार आहे 1 ते परवा.